विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. भरारी 2021 अंतर्गत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी संदीप सोमवंशी, विषय सहाय्यक गणित, डायट, गोंदिया. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी अंतर्गत आज आपण बघणार आहोत विषय गणित, घटक भूमिती. विद्यार्थ्यांनो, भूमिती हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या घटकाला आपल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एकूण 20% भारांश आहे आणि एकूण प्रश्न संख्या ही 10 असेल आणि त्या प्रश्नांना गुण असतील एकूण 20. प्रत्येकी एका प्रश्नाला 2 गुण, याप्रमाणे 10 प्रश्नाला 20 गुण. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 3 उपघटक अभ्यासणार आहोत. पहिला उपघटक आहे त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म, दुसरा उपघटक आहे पायथागोरसचा सिद्धांत आणि तिसरा उपघटक आहे चौकोन आणि चौकोन रचना. सर्व विद्यार्थ्यांना अशी विनंती की त्यांनी कृपया वही व पेन घेऊन बसावे. काही महत्त्वाच्या ज्या बाबी असतील त्या आपण आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवाव्यात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पहिला उपघटक त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म याला आपण सुरुवात करूयात. त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म. त्रिकोण. विद्यार्थ्यांनो बघा, त्रिकोण म्हणजे काय? 3 कोण, 3 बाजू व 3 शिरोबिंदू यापासून तयार होणाऱ्या बंदुस्त आकृतीला त्रिकोण म्हणतात. बघा, 3 कोण ए, बी आणि सी हे काय आहेत? 3 कोण, 3 बाजू ए बी, बाजू बी सी, बाजू सी ए आणि 3 शिरोबिंदू म्हणजे बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी यापासून तयार होणारी ही जी बंदिस्त आकृती आहे याला काय म्हणतात? त्रिकोण म्हणतात. बघा, एबीसी ला जो त्रिकोण एबीसी आहे याला बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी हे काय आहेत? 3 शिरोबिंदू आहेत. नंतर बघा, त्रिकोण एबीसी मध्ये कोन ए, कोन बी आणि कोन सी हे काय आहेत? 3 कोन आहेत. आणि रेख ए बी, रेख बी सी आणि रेख सी ए ह्या काय आहेत? 3 बाजू आहेत. म्हणजे आकृतीमध्ये 3 शिरोबिंदू आहेत. बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी. 3 कोन आहेत. कोन ए, कोन बी आणि कोन सी आणि 3 बाजू आहेत. रेख ए बी, रेख बी सी आणि रेख सी ए. बरोबर. तर ही कशाची आकृती आहे? त्रिकोण ए बी सी. आकृतीतील त्रिकोणांची नावे. विद्यार्थ्यांनो बघा, आपण ह्या त्रिकोणाला कशा प्रकारे वाचू शकतो? त्रिकोण ए बी सी, त्रिकोण ए बी सी, त्रिकोण ए सी बी, त्रिकोण बी ए सी, त्रिकोण बी सी ए, त्रिकोण सी ए बी किंवा त्रिकोण सी बी ए. अशा 6 प्रकारे आपण या त्रिकोणाचं वाचन करू शकतो. समजलं विद्यार्थ्यांनो? चला तर मग पुढे जाऊयात. त्रिकोणाचा अंतर्भाग व बाह्य भाग. बघा विद्यार्थ्यांनो, प्रतलात काढलेल्या त्रिकोणामुळे प्रतलाचे 3 भाग होतात. त्रिकोणाचा बाह्य भाग, त्रिकोणाचा अंतर्भाग आणि त्रिकोण. बरोबर. तर आपण बघूया त्रिकोणाच्या बाह्य भागावर कोणकोणते बिंदू आहेत. बघा मित्रांनो, हा आहे त्रिकोण पी क्यू आर. बरोबर. तर त्रिकोणाच्या बाह्य भागात म्हणजे हा त्रिकोण आहे, याच्या बाह्य भागात कोणकोणते बिंदू आहेत आपण बघूयात. बघा, हा कोणता बिंदू आहे? बिंदू टी, बिंदू डी आणि बिंदू एस हे काय आहे? त्रिकोणाच्या बाह्य भागात असलेले बिंदू आहेत. बरोबर. नंतर बघा, त्रिकोणाचा अंतर्भाग. जे बिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागात असतील ते बिंदू बघूयात आपण. बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी. बरोबर. हे काय आहेत? 3 बिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागात आहेत. आणि नंतर बघा, त्रिकोणावरील बिंदू. आता बघा, हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणावर कोणकोणते बिंदू आहेत? बिंदू एल, बिंदू एम, बिंदू एन, बिंदू पी, बिंदू क्यू आणि बिंदू आर. बरोबर. हे बिंदू काय आहेत? त्रिकोणावरील बिंदू आहेत. तर अशा प्रकारे प्रतलाचे 3 भाग होतात त्रिकोणामुळे. त्रिकोणाचा बाह्य भाग, त्रिकोणाचा अंतर्भाग
हा जो आहे बाहेरचा भाग हा बाह्य भाग, हा अंतर्भाग आणि हा त्रिकोणावर असलेले बिंदू. नंतर बघा, त्रिकोणाच्या कोणत्याही आंतरकोनाशी रेषीय जोडी करणाऱ्या कोनास त्या त्रिकोणाचा बाह्यकोन म्हणतात. ही आकृती दिसत आहे विद्यार्थ्यांनो तुम्हाला. यामध्ये बघा कोन ACD, कोन ACD हा जो कोन आहे आणि कोन BCE, बरोबर, हा जो कोन आहे म्हणजे कोन, हा कोन आणि हा कोन, हे दोन काय आहे, बाह्य कोन आहे. एका शिरोबिंदूजवळ 2 याप्रमाणे 3 शिरोबिंदूजवळ एकूण 6 बाह्य कोन तयार होतात. जसं C या बिंदूजवळ 2 बाह्य कोन तयार झाले, कोन ACD आणि कोन BCE, बरोबर. तर अशा प्रकारे B आणि A यांच्या जवळी प्रत्येकी 2 बाह्य कोन तयार होतात आणि अशा प्रकारे त्रिकोणाजवळ एकूण 6 बाह्य कोन तयार होतात. प्रत्येक शिरोबिंदूजवळ एकूण 4 रेषीय कोनाच्या जोड्या तयार होतात. नंतर बघूया त्रिकोणी क्षेत्र. बघा विद्यार्थ्यांनो, तुमच्या समोर त्रिकोण PQR ही एक आकृती दिसत आहे. तर त्रिकोणाचा अंतर्भाग व प्रत्यक्ष त्रिकोण यापासून त्रिकोणी क्षेत्र तयार होते. बघा, हा त्रिकोण आहे PQR आणि हा त्रिकोणाचा जो हा अंतर्भाग आहे, अंतर्भाग आणि हा प्रत्यक्ष त्रिकोण, यापासून काय तयार झाला आहे, हा त्रिकोणी क्षेत्र. नंतर कोनावरून त्रिकोणाचे प्रकार. तर बघा मित्रांनो, कोनावरून त्रिकोणाचा पहिला प्रकार आहे काटकोन त्रिकोण. तुमच्या समोर एक त्रिकोणाची आकृती दिलेली आहे, त्रिकोण LMN. तर बघा, त्रिकोणात एक कोन काटकोन म्हणजे 90 अंशाचा व 2 कोन लघुकोन असल्यास त्याला काटकोन त्रिकोण म्हणतात. त्रिकोण LMN हा जो त्रिकोण आहे, त्रिकोण LMN हा काय, काटकोन त्रिकोण आहे. बघा, यामध्ये कोन LMN काय, हा 90 अंशाचा कोन आहे म्हणजे काटकोन आहे आणि कोन L आणि कोन N काय आहेत, हे लघुकोन आहेत. म्हणून त्रिकोण LMN हा काय आहे, काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणामध्ये लक्षात असू द्या विद्यार्थ्यांनो, त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो म्हणजेच 90 अंशाचा असतो आणि इतर 2 कोन कसे असतात, लघुकोन असतात. त्याला आपण काटकोन त्रिकोण म्हणतो. नंतर दुसरा प्रकार बघा, लघुकोन त्रिकोण. आपल्या समोर एक त्रिकोण आहे, त्रिकोण XYZ. त्रिकोणामध्ये तिन्ही कोनांची मापे 90 अंशापेक्षा कमी असल्यास, जसं बघा कोन X, कोन Y आणि कोन Z, तिन्ही कोनांची मापे 90 अंशापेक्षा कमी असल्यास तो लघुकोन त्रिकोण असतो. यामध्ये तिन्ही कोनांचे मापे 90 अंशापेक्षा कमी आहेत म्हणून त्रिकोण XYZ हा काय आहे, लघुकोन त्रिकोण आहे. लघुकोन त्रिकोणामध्ये लक्षात असू द्या विद्यार्थ्यांनो, तिन्ही कोनांचे माप हे 90 अंशापेक्षा कमी असते. त्याला आपण काय म्हणतो, लघुकोन त्रिकोण म्हणतो. नंतर विशाल कोन त्रिकोण. बघा, तुमच्या समोर त्रिकोण PQR ही आकृती दिसत आहे. त्रिकोणात एका कोनाचे माप 90 पेक्षा जास्त व 2 कोन लघुकोन असल्यास त्याला विशाल कोन म्हणतात. आता बघा, यामध्ये त्रिकोण PQR मध्ये जो Q कोन आहे हा 90 अंशापेक्षा जास्त आहे आणि कोन P आणि कोन R हे लघुकोन आहेत. एक कोन हा 90 अंशापेक्षा जास्त असेल तर त्याला विशाल कोन त्रिकोण असे म्हणतात. आकृतीमध्ये जो त्रिकोण आहे PQR हा काय आहे, विशाल कोन त्रिकोण आहे. कारण याचा एक कोन जो Q आहे तो 90 अंशापेक्षा जास्त आहे आणि इतर जे कोन आहेत, कोन P व कोन R हे 90 अंशापेक्षा कमी आहेत. नंतर बघा, आता आपण काटकोन त्रिकोण, लघुकोन त्रिकोण, विशाल कोन त्रिकोण हे कोनावरून पडणारे त्रिकोणाचे प्रकार बघितले. आता आपण बाजूवरून त्रिकोणाचे कोणते प्रकार पडतात ते बघूयात. तर पहिला प्रकार आहे समभुज त्रिकोण. विद्यार्थ्यांनो, तुमच्या समोर त्रिकोण DEF ही आकृती दिसत आहे. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण म्हणतात. बघा, त्रिकोण DEF मध्ये बाजू DE बरोबर बाजू EF बरोबर बाजू FD, बरोबर. यामध्ये आपल्याला साइन दिसत आहे
दोन रेषा काढलेल्या आहेत. हे काय आहेत? यावरून आपल्याला समजते की ज्या तिन्ही बाजू आहेत ह्या कशा आहेत? एकरूप आहेत. आणि जेव्हा त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतील तर तो त्रिकोण समभुज त्रिकोण असतो. म्हणून आपण म्हणू शकतो की त्रिकोण DEF हा काय आहे? समभुज त्रिकोण आहे. नंतर बघा समद्विभुज त्रिकोण. आपल्या समोर त्रिकोण CDN दिसत आहे. ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू एकरूप असतात त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण म्हणतात. आता बघा विद्यार्थ्यांनो, आपण त्रिकोण CDN बघत आहोत. यामध्ये बाजू CD बरोबर बाजू CN दोघांमध्ये दोन रेषा काढल्या आहेत. म्हणजे काय आहेत? ह्या चिन्हावरून आपल्याला समजते की हे दोन बाजू कशा आहेत? एकरूप आहेत. आणि त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू एकरूप असतील तर त्या त्रिकोणाला आपण समद्विभुज त्रिकोण म्हणतो. तर आकृतीमध्ये त्रिकोण CDN हा समद्विभुज त्रिकोण आहे. नंतर तिसरा प्रकार बघूया आपण, विषमभुज त्रिकोण. त्रिकोण TNR आपल्या समोर आहे. ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू एकरूप असतात त्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण म्हणतात. आता बघा, यामध्ये तीन बाजू आहेत. त्रिकोण TNR मध्ये बाजू TN, बाजू NR आणि बाजू RT. तर यामध्ये कोणत्याही दोन बाजू एकरूप नाहीत आणि कोणत्याही तीन बाजू सुद्धा एकरूप नाहीत. तिन्ही बाजू कशा आहेत? ह्या वेगवेगळ्या आहेत, त्या एकरूप नाहीत. म्हणून त्रिकोण TNR हा काय आहे? विषमभुज त्रिकोण आहे. तर बाजूवरून त्रिकोणाचे समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण अशा प्रकारे तीन प्रकार पडतात. पुढे बघूयात विद्यार्थ्यांनो, त्रिकोणाचे काही विशेष गुणधर्म. तर बघा, त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज ही किती असते? 180 अंश असते. जे तीन कोण असतात त्रिकोणामध्ये तिघांची बेरीज ही 180 अंश असते. हे नेहमी लक्षात असू द्या. बघा, जसं आपल्या समोर आहे त्रिकोण DEF, तर हा जो कोण D, कोण E आणि कोण F या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असेल? 180 अंश. बघा, आकृतीमध्ये त्रिकोण DEF मध्ये काय? मेजर अँगल D प्लस मेजर अँगल E प्लस मेजर अँगल F, तिन्ही कोणांचं माप किती असेल? हे 180 अंश. समजलं विद्यार्थ्यांनो? दुसरा गुणधर्म, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप त्याच्याशी असंलग्न असलेल्या आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. बघा विद्यार्थ्यांनो, तुमच्या समोर एक आकृती दिलेली आहे. यामध्ये आकृतीमध्ये कोण ACD, कोण ACD म्हणजे हा जो कोण आहे बरोबर मेजर अँगल CAB प्लस मेजर अँगल ABC बरोबर असंलग्न असलेल्या, म्हणजे हा जो कोण आहे ACD, हा कोण, या कोणाचे माप किती असेल? कोण A आणि कोण B बरोबर आहे. या दोन्ही कोणांची बेरीज या कोणा एवढी असेल. मेजर अँगल ACD इक्वल्स टू मेजर अँगल CAB प्लस मेजर अँगल ABC. नंतर त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही त्याच्या तिसऱ्या बाजूपेक्षा अधिक असते. विद्यार्थ्यांनो बघा, त्रिकोण PQR आपल्या समोर आहे आणि आकृतीमध्ये लेंथ ऑफ PQ प्लस लेंथ ऑफ PR ह्या दोन बाजूंची जी बेरीज आहे ती लेंथ ऑफ QR पेक्षा जास्त असते. कोणत्याही दोन मापांची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा कशी असते? जास्त असते. नंतर त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या लांबीमधील फरक हा त्याच्या तिसऱ्या बाजूपेक्षा कमी असतो. आता बघा, लेंथ ऑफ PQ मायनस लेंथ ऑफ PR हे काय असेल? या दोन बाजूंचा जो फरक असेल तो केव्हाही लेंथ ऑफ QR पेक्षा कमी असेल. म्हणजे याचा अर्थ असा की कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असेल आणि कोणत्याही त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूमधला जो फरक आहे तो कसा असेल? तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमी कमी असेल. नंतर शिरोलंब. त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून समोरील बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंडाला त्रिकोणाचा शिरोलंब म्हणतात. आपल्या समोर बघा त्रिकोण ABC दिलेला आहे. आकृतीमध्ये बाजू AB
बाजू BC व बाजू AC वर अनुक्रमे काढलेले बघा रेघ CL हा लंब काढलेला आहे रेघ AB वर, नंतर रेघ AM हा लंब काढलेला आहे बाजू BC वर आणि रेघ BN हा शिरोलंब आहे बाजू AC वर, बरोबर. तर हे काय आहे रेघ CL, रेघ BN आणि रेघ AM हे काय आहे शिरोलंब आहेत. त्रिकोणाचे तीनही शिरोलंब एक संपाती असतात. एक संपाती म्हणजे आपण बघितलं आहे एका बिंदूत छेदणारे. हे त्रिकोणाचे जे तिन्ही शिरोलंब आहेत रेघ CL, रेघ BN आणि रेघ AM हे एक संपाती आहेत कारण ते या एका बिंदूमध्ये छेदतात. त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक. त्रिकोणाच्या बाजूच्या मध्यबिंदूतून जाणाऱ्या लंबरेषेला त्या बाजूचा लंबदुभाजक म्हणतात. विद्यार्थ्यांनो बघा तुमच्या समोर त्रिकोण PQR ही एक आकृती दिलेली आहे. आकृतीमध्ये रेषा L ही आहे, रेषा M व रेषा N या अनुक्रमे बाजू QR, बरोबर. बघा रेषा L ही QR, तसेच रेषा M ही PR आणि रेषा N ही बाजू PQ यांच्या काय आहेत लंबदुभाजक आहेत. त्रिकोणाच्या तीनही बाजूंचे लंबदुभाजक एक संपाती असतात म्हणजे ते काय असतात एका बिंदूत छेदतात. आता बघा त्रिकोण PQR मध्ये बाजू QR, बाजू PR व बाजू PQ, बरोबर. यांचे जे लंबदुभाजक आहेत ते या एका बिंदूमध्ये छेदलेले आहेत, ते एक संपाती आहेत. त्रिकोणाची मध्यगा. त्रिकोणाचा शिरोबिंदू व त्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाची मध्यगा म्हणतात. विद्यार्थ्यांनो बघा तुमच्या समोर त्रिकोण ABC दिलेला आहे. आकृतीमध्ये रेघ CP, रेघ AQ आणि रेघ BR या अनुक्रमे बाजू AB, बाजू BC आणि बाजू AC वर काढलेल्या मध्यगा आहेत. बघा रेघ CP ही मध्यगा आहे AB वर काढलेली, रेघ AQ ही मध्यगा आहे BC बाजूवर काढलेली आणि रेघ BR ही मध्यगा आहे बाजू AC वर काढलेली आहे. त्रिकोणाची मध्यगा. त्रिकोणाच्या तीनही मध्यगा कशा असतात ह्या एक संपाती असतात, एकाच बिंदूत छेदणारे असतात. जसं बघा इथं काय आहे या तीन ज्या मध्यगा आहेत रेघ AQ, रेघ BR आणि रेघ CP ह्या G या बिंदूमध्ये एकमेकाला छेदलेल्या आहेत. रेघ AQ ही त्रिकोणाची मध्यगा आहे. हे रेघ AQ काय आहे त्रिकोणाची मध्यगा आहे आणि G काय आहे याला G हा जो बिंदू आहे याला गुरुत्व मध्य आहे. त्रिकोणाचा गुरुत्व मध्य हा प्रत्येक मध्यगेला 2:1 या गुणोत्तरात विभागतो. त्रिकोणाचे कोन दुभाजक. त्रिकोणाच्या कोनाचे दोन एकरूप भागात विभाजन करणाऱ्या किरणास त्या कोनाचा दुभाजक म्हणतात. बघा विद्यार्थ्यांनो तुमच्या समोर त्रिकोण ABC दिलेला आहे आणि आकृतीमध्ये किरण AL हा कोन BAC चा कोन दुभाजक आहे. बघा हा जो किरण आहे हा BAC चा कोन दुभाजक आहे. त्रिकोणाचे तीनही कोन दुभाजक एक संपाती असतात म्हणजे ते एकाच बिंदूत छेदणारे असतात. इथं बघा हे जे तीनही कोन दुभाजक आहेत ते बिंदू I मध्ये एकमेकाला छेदलेले आहेत. नंतर त्रिकोणाचे परिवर्तुळ. त्रिकोणाचे परिवर्तुळ काढण्यासाठी त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचे लंबदुभाजक काढावे लागतात. लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण व विशालकोन त्रिकोण यांचे परिकेंद्र अनुक्रमे त्रिकोणाच्या अंतर्भागात, कर्णाच्या मध्यबिंदूशी व त्रिकोणाच्या बाह्य भागात असते. यांचे परिकेंद्र बघा लघुकोन त्रिकोणाचे कुठं असेल त्रिकोणाच्या अंतर्भागामध्ये, काटकोन त्रिकोणाचे कुठं असेल कर्णाच्या मध्यबिंदूवर आणि विशालकोन त्रिकोणाचे कुठं असेल त्रिकोणाच्या बाह्य भागात असेल. नंतर परिकेंद्र तीन बाजूंचे लंबदुभाजक ज्या बिंदूत छेदतात तो बिंदू म्हणजे काय परिकेंद्र असतो. नंतर त्रिकोणाचे अंतवर्तुळ.
त्रिकोणाचे अंतवर्तुळ काढण्यासाठी त्रिकोणाच्या कोणत्याही दोन कोनांचे दुभाजक काढावे लागतात। अंतर्वर्तुळ चे केंद्र नेहमी त्रिकोणाच्या अंतर्भागात असते, हे लक्षात असू द्या। अंतर्वर्तुळाचा जो केंद्र असतो तो नेहमी कुठे असतो? त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो। नंतर त्रिकोणाची एकरूपता व शिरोबिंदूची संगती। बघा, दोन त्रिकोणाच्या एकरूपतेसाठी आवश्यक कोणत्या अटी आहेत? त्रिकोण ABC हा कापून आपण त्रिकोण XYZ वर जर ठेवला तर शिरोबिंदू A हा शिरोबिंदू X वर येईल, शिरोबिंदू B हा शिरोबिंदू Y वर येईल आणि शिरोबिंदू C हा शिरोबिंदू Z वर येईल व ते परस्परांशी तंतोतंत जुळले तर जे त्रिकोण ABC आहे व त्रिकोण XYZ हे दोन त्रिकोण कसे असतात? एकरूप असतात। बघा, शिरोबिंदू ABC यांचे संगत शिरोबिंदू अनुक्रमे XYZ आहेत। यावरून आपण असं म्हणू शकतो की त्रिकोण ABC व त्रिकोण XYZ हे त्रिकोण एकरूप आहेत। त्रिकोणाची एकरूपता व शिरोबिंदूची संगती। बघा, यामध्ये आपल्या समोर त्रिकोण ABC व त्रिकोण XYZ दिलेले आहेत। यामध्ये बाजू AB कॉन्ग्रुएंट टू बाजू XY, नंतर बाजू BC ही बाजू YZ ला एकरूप आहे आणि बाजू AC ही बाजू XZ ला एकरूप आहेत। त्याच प्रकारे कोन A हा एकरूप आहे कोन X शी, कोन B हा एकरूप आहे कोन Y शी आणि कोन C हा एकरूप आहे कोन Z शी। आणि या दोन त्रिकोण ABC व त्रिकोण XYZ च्या तिन्ही बाजू एकमेकाला एकरूप आहेत, तिन्ही कोन एकमेकाला एकरूप आहेत, म्हणून आपण असं म्हणू शकतो की ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल XYZ, त्रिकोण ABC हा XYZ ला एकरूप आहे। विषमभुज त्रिकोणातील एकरूपता। दोन विषमभुज त्रिकोण जर एकरूप असतील तर त्यांच्या शिरोबिंदूतील एका संगतीसाठी ते एकरूप असतात। बघा, तुमच्या समोर त्रिकोण LMN व त्रिकोण PQR दिलेला आहे। सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण LMN व त्रिकोण PQR हे दोन्ही विषमभुज त्रिकोण कसे आहेत? एका संगतीत एकरूप आहेत। नंतर समद्विभुज त्रिकोणातील एकरूपता। दोन समद्विभुज त्रिकोण त्यांच्या शिरोबिंदूच्या एका संगतीत एकरूप असतील तर ते आणखी एका संगतीत एकरूप असतात। बघा, तुमच्या समोर त्रिकोण ABC व त्रिकोण PQR दिलेले आहेत। सोबतच्या आकृतीमध्ये जर आपण बघितलं त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये तर ABC संगत PQR आणि ABC हा संगत आहे PRQ, अशा दोन संगतीत हे त्रिकोण एकरूप आहेत। समभुज त्रिकोणातील एकरूपता। दोन समभुज त्रिकोण त्यांच्या शिरोबिंदूच्या एका संगतीत एकरूप असतील तर ते इतर सर्व संगतीत एकरूप असतात। बघा, आपल्या समोर त्रिकोण DEF व त्रिकोण MNT ही आकृती दिलेली आहे। सोबतच्या आकृतीमध्ये आपण बघितलं तर DEF हा संगत आहे MNT, DEF हा संगत आहे MTN, DEF NTM, अशा प्रकारे अशा दोन संगतीत हे त्रिकोण DEF व त्रिकोण MNT हे एकरूप आहेत। नंतर आता या भागावर आपण काही प्रश्न बघूयात। एका त्रिकोणाच्या कोनांची मापे हे 2:5:3 या प्रमाणात आहेत तर त्या त्रिकोणातील सर्वात लहान व सर्वात मोठ्या कोनाच्या मापांतील फरक किती? तर बघा विद्यार्थ्यांनो, पर्याय आहेत। पहिला 90 अंश, दुसरा 54 अंश, तिसरा 36 अंश आणि चौथा 18 अंश। तर आपण बघा कोनांची मापे, आपण प्रमाण दिलेलं आहे आपल्याला 2:5:3 बरोबर आहे। तर आपण यांची मापे 2x, 5x व 3x मानूयात आणि सर्व कोनांच्या मापांची बेरीज आपल्याला माहित आहे। त्रिकोणाचे तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते। आता या तिघांची जर आपण बेरीज केली 2 + 5 7 आणि +3 10, तर आपण बघूया 10x बरोबर काय? 180 अंश। यावर आपण x ची किंमत काढली तर x बरोबर काय येईल? 18 अंश। सर्वात लहान कोनांचे माप, सर्वात लहान कोणता कोन आहे? 2x। आता 2x म्हणजे 2 × 18 बरोबर 36 आणि सर्वात लहान कोनांचे माप किती आलं? 36 आलं। तर कोनांच्या मापातील फरक 90 - 36, तर तो किती येईल?
54°. बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 54°. दुसरा प्रश्न बघा. त्रिकोण एबीसी मध्ये मेजर अँगल ए बरोबर आहे 3 मेजर अँगल बी प्लस मेजर अँगल सी बरोबर आहे ट्वाइस मेजर अँगल बी. तर त्रिकोण एबीसी हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? आपल्या समोर पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण, काटकोन त्रिकोण व विशाल कोन त्रिकोण. तर बघा, कोन बी चे माप x असेल तर मेजर अँगल ए बरोबर 3x होईल आणि मेजर अँगल सी बरोबर 2x होईल. आपल्याला अशी कंडिशन दिलेली आहे प्रश्नामध्येच. तर एकूण बघा 6s बरोबर 180° आणि x बरोबर 30°. तर त्या त्रिकोणात मेजर अँगल बी बरोबर 30° असेल, मेजर अँगल ए बरोबर 90° असेल, मेजर अँगल सी बरोबर 60°. तर यावरून आपण म्हणू शकतो की यामध्ये मेजर अँगल ए बरोबर 90° म्हणजे 90° आहे मेजर कोन ए. म्हणून त्रिकोण एबीसी काय हा काटकोन त्रिकोण आहे. या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 काटकोन त्रिकोण. नंतरचा प्रश्न. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून मेजर अँगल एसीडी चे माप किती येईल? आपल्या समोर चार पर्याय दिलेले आहेत. 145°, 120°, 115° आणि 100°. आपल्या समोर आकृती पण दिलेली आहे. मेजर अँगल एसीडी बघा, कोन ए चं माप दिलं आहे 35°, कोन बी दिलेला आहे 65° आणि आपल्याला कोन सी विचारलेला आहे. तर मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी बरोबर मेजर अँगल एसीडी. आपण गुणधर्मामध्ये बघितलं आहे त्रिकोणाचे बाह्य कोनाचे माप दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. या दोघांची जी बेरीज असेल तेवढे कोन सी चे माप असेल. बरोबर आहे. तर मेजर अँगल एसीडी किती होईल? 35° प्लस 65°. किती? मेजर अँगल एसीडी बरोबर 35 अधिक 65 100°. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 100°. नंतरचा प्रश्न आहे. 5 सेमी पाया असलेल्या समद्विभुज त्रिकोणाच्या पायासमोरील कोनाच्या बाह्य कोनाचे माप 100° आहे. तर पायालगतच्या कोन किती मापाचा होईल? पर्याय दिलेत आपल्याला 60°, 50°, तिसरा पर्याय 40° आणि चौथा पर्याय 55°. तर बघा विद्यार्थ्यांनो, समद्विभुज त्रिकोणाचे पायालगतचे कोन कसे असतात? एकरूप असतात. पायालगतचा आपण एका कोनाचे माप x मानूयात, तर दुसरा कोन हा x°. बरोबर आहे, कारण ते कोन कसे असतात? एकरूप असतात. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते आणि x प्लस x आपल्याला दिला आहे. बाह्य कोनाचे माप 100° दिला आहे. बरोबर आहे. तर 2x बरोबर किती होईल? 100°. यावरून आपण x काढलं तर ते किती होईल? 50°. तर आपण असं म्हणू शकतो की पायालगतच्या ज्या कोनाचे माप असेल ते किती असेल? 50°. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 50°. नंतर सोबतच्या आकृतीत बाह्य कोनांच्या जास्तीत जास्त किती जोड्या होतात? बघा, पर्याय दिले आहेत आपल्याला 3, 2, 8 आणि 4. आकृती आपल्या समोर आहे. तर त्रिकोणाच्या एका शिरोबिंदूशी बाह्य कोनाची एक जोडी तयार होते. आपण हे बघितलेलं आहे गुणधर्मामध्ये. तर 3 शिरोबिंदूला किती होतील? 3 गुणिला 1 दिसत आहे बाह्य कोन. तर 3 जोड्या तयार होतील. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 3 जोड्या तयार होतील. नंतरचा प्रश्न आहे. a बरोबर -3, b बरोबर -2a, c बरोबर 2b असून एका समभुज त्रिकोणाची परिमिती a प्लस 2b प्लस c आहे. तर त्रिकोणाच्या बाजूची लांबी किती? बघा, 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. आपण याला व्हॅल्यू पुटअप करूया सर्वांच्या. तर यावरून आपल्याला येईल की या तिघांची जी बेरीज आहे a प्लस 2b प्लस c बरोबर 33 येईल. तिघांची जर आपण बेरीज केली दिलेल्या कंडिशन्स नुसार, तर त्रिकोणाची परिमिती येईल ही 33. बरोबर. आणि त्रिकोण कोणता आहे? समभुज त्रिकोण आहे. आणि आपण बघितलं आहे की समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू कशा असतात? ह्या समान असतात. यावरून आपण प्रत्येक बाजू काढू शकतो. 33 भागीला त्रिकोणाला किती बाजू असतात? 3 बाजू असतात. तर 33 भागीला 3 बरोबर 11.
तर त्रिकोणाच्या बाजूची लांबी किती आहे? 11 आहे. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 11. नंतरचा प्रश्न, एका समद्विभुज त्रिकोणाच्या पायालगतच्या एका कोनाचे माप शिरोकोणाच्या मापाचे दुप्पट आहे, तर शिरोकोणाचे माप किती? 4 पर्याय दिले आहेत आपल्याला. तर शिरोकोणाचे माप x असेल तर इतर दोन कोनांची मापे प्रत्येकी 2x होतील. मग सर्व कोनांच्या मापांची बेरीज किती होईल? 2x + 2x + x म्हणजे 5x = 180. कारण त्रिकोणांची तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 डिग्री. यावरून जर आपण x काढलं तर x ची किंमत होईल 36 डिग्री. म्हणजे शिरोकोणाचे माप किती असेल? 36 अंश. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 36 अंश. नंतरचा विद्यार्थ्यांना दुसरा उपघटक आपण आता बघणार आहोत, पायथागोरसचा सिद्धांत. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे हा. विद्यार्थ्यांना लक्षपूर्वक समजून घ्या. यावर नक्कीच परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. तुमच्या समोर त्रिकोण ABC काढलेला आहे आणि त्रिकोण ABC मध्ये जो कोन B आहे हा 90 अंशाचा आहे. कोन B समोरील जो बाजू आहे AC, या बाजूला काय म्हणतात? कर्ण म्हणतात. आणि B लगतच्या बाजूंना काटकोन करणाऱ्या बाजू म्हणतात. म्हणजे बाजू BC आणि बाजू AB काय आहेत? ह्या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावरील चौरसाचे क्षेत्रफळ हे इतर दोन बाजूवरील चौरसाच्या क्षेत्रफळांच्या बेरजे इतके असते. म्हणजेच बघा, कर्णाचा वर्ग बरोबर एक बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. कर्णचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. हा आपला पायथागोरसचा प्रमेय आहे. सोबतच्या आकृतीमध्ये बघा विद्यार्थ्यांनो, त्रिकोण ABC मध्ये काय आहे? मेजर अँगल B बरोबर हा 90 अंश आहे. तर म्हणजे लेंथ ऑफ AC² बरोबर लेंथ ऑफ AB² प्लस लेंथ ऑफ BC², असं आपण आता बघितलं आहे प्रमेयामध्ये. तर यावरून आपण जर यांची किंमत मांडली, AC काय आहे? B चा वर्ग बरोबर A चा वर्ग अधिक C चा वर्ग. आणि तर मेजर अँगल B बरोबर काय होईल? 90 अंश. नंतर पायथागोरसचे त्रिकूट. तर पायथागोरसचे त्रिकूट समजून घ्या. काटकोन त्रिकोणाच्या बाजूंच्या लांबीदर्शक संख्याच्या गटास पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात. उदाहरण बघा, 3 4 5 हे त्रिकूट आहे. 6 8 10 हे त्रिकूट आहे. आता बघा, 3 4 5 ची पट, 1 पट, 2 पट, 3 पट, 4 पट आणि पटीतील संख्या आपण बघूया. 3 4 5, नंतर याला आपण गुणिला 2 केलं 6 8 10, नंतर गुणिला 3 केल्यावर 9 12 15, नंतर गुणिला 4 केल्यावर 12, 4 पट म्हणजे 12 16 20. हे काय आहेत? त्रिकूट आहेत, पायथागोरसचे त्रिकूट. आता बघा, 3 5 7 या विषम संख्यापासून सुरुवात करून त्रिकूट मिळवणे. तर 3 या संख्येपासून मिळणारे त्रिकूट 3 4 5. तर बघा, 3 चा वर्ग बरोबर 4 अधिक 5. तर 4 अधिक 5 केल्यावर किती आले? 9. कारण 3 च्या ज्या लगतच्या संख्या आहेत 4 व 5 काय आहेत? ह्या 3 च्या लगतच्या संख्या आहेत. आता दुसरी पुढील संख्या कोणती आहे? 5. तर 5 मध्ये बघा, 5 चा वर्ग काय असतो? 25 बरोबर. तर 12 व 13 ह्या लगतच्या संख्यांची बेरीज किती येते? 25 आहे. म्हणजे 5 12 व 13 हा एक त्रिकूट आपल्याला मिळाला. त्यानंतर तिसरा त्रिकूट 7 24 25. 7 चा वर्ग 49 आणि 24 आणि 25 ची बेरीज किती? 49. तर हे काय? तिसरे त्रिकूट आहे. काही सूत्र आहेत विद्यार्थ्यांनो, नोट डाऊन करून घ्या. चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिला बाजू. नंतर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग बरोबर 1/2 गुणिला कर्ण. हे आपल्याला उदाहरण सोडवताना या सूत्रांची गरज पडणार आहे. नंतर बघा, 30 अंश 60 अंश आणि 90 अंश त्रिकोणाचे प्रमेय. विद्यार्थ्यांना तुमच्या समोर त्रिकोण ABC दिलेला आहे. त्रिकोणातील कोनांची मापे जर 30 अंश 60 अंश आणि 90 अंश अशी असतील तर 30 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या 1/2 पट असते आणि 60 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. हे आपल्याला दिसत आहे. 60 अंशाच्या जो समोरील बाजू असते ती वर्गमुळात 3/2 आणि 30 अंशाच्या समोरील जी बाजू असते ती 1/2 पट असते.
नंतर 45 अंश आणि 90 अंश त्रिकोणाचे प्रमेय. त्रिकोणातील कोणांची मापे जर 45 अंश 45 अंश आणि 90 अंश अशी असतील तर 45 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या 1/वर्गमुळात 2 पट असते. आपल्या समोर त्रिकोण पी क्यू आर दिलेला आहे. तर यामध्ये जी 45 अंश मापाच्या समोरील ज्या बाजू आहेत त्या कशा असतात, कर्णाच्या 1/वर्गमुळात 2 पट असतात. आता काही प्रश्न बघूयात आपण. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 5 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर आहे, तर या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती आहे? विद्यार्थ्यांना हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2017 व 2019 या दोन्ही परीक्षेमध्ये हा सेम प्रश्न विचारण्यात आलेला आहे. याला पर्याय आहे 6.5 सेंटीमीटर, 7.5 सेंटीमीटर, 8.5 सेंटीमीटर आणि 5.5 सेंटीमीटर. तर आपल्या समोर आकृती दिलेली आहे. त्रिकोण एबीसी मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण बघितलं तर AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग आणि BC चा वर्ग यांच्या किमती आपल्याला दिल्या आहेत. AB व BC च्या. AB आहे 12 सेंटीमीटर आणि BC आहे 5 सेंटीमीटर. याला जर आपण पुढे सोडवलं तर 12 चा वर्ग 144, 5 चा वर्ग 25 बरोबर 169 आणि 169 काय आहे, हा 13 चा वर्ग आहे. म्हणून AC बरोबर किती, 13 सेंटीमीटर. आता बघा आपल्याला काय विचारलं आहे, अर्धवर्तुळात आंतरलिखित कोन कसा असतो, काटकोन असतो आणि कंस ABC काय आहे, हे अर्धवर्तुळ आहे आणि रेघ AC काय आहे, हा व्यास आहे. तर परिवर्तुळाची त्रिज्या किती आपल्याला विचारली आहे. आता आपल्याला माहिती आहे की त्रिज्या कशी असते, ही व्यासाच्या हाफ असते म्हणजे निमपट असते. तर व्यास हा 13 सेंटीमीटर आहे, तर त्याला डिवाइड बाय 2 केलं त्याची त्रिज्या निघेल म्हणजे ती किती येईल, 6.5 सेंटीमीटर. तर या परिवर्तुळाची त्रिज्या किती येईल, 6.5 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1 हा याचं उत्तर असेल. नंतरचा प्रश्न बघा. त्रिकोण ABC या काटकोन त्रिकोणात AC बरोबर 12 सेंटीमीटर तर AB व BC ची लांबी काढा. विद्यार्थ्यांना हा प्रश्न पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2017 मध्ये विचारलेला आहे. यासाठी पर्याय आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, तर आपण याला सॉल्व करूया. आपल्या समोर त्रिकोण ABC ही आकृती दिलेली आहे. यामध्ये AC चं माप किती आहे, बाजू AC बरोबर 12 सेंटीमीटर आणि आपल्याला बाजू AB व बाजू BC ही काढायची आहे. तर बघा आपण बघितला आहे त्रिकोण ABC मध्ये 30, 60 आणि 90 हा प्रमेय आपण बघितला आहे आता. तर यावरून BC बरोबर काय येईल, BC म्हणजे 30 अंशाच्या समोरील बाजू आहे, तर 1/2 गुणिला कर्ण. कर्ण किती आहे, 12. तर आपण यावरून काढू शकतो की BC बरोबर किती असेल, 6 सेंटीमीटर आणि AB किती असेल, AB काय आहे, 60 अंशासमोरील बाजू आहे. तर म्हणून वर्गमुळात 3/2 गुणिला कर्ण. याला जर आपण सॉल्व केलं तर याचे उत्तर किती येईल, 6 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असेल. नंतरचा प्रश्न बघा. त्रिकोण ABC मध्ये लेंथ ऑफ AC बरोबर 20 सेंटीमीटर, लेंथ ऑफ AB बरोबर 12 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ BC बरोबर 16 सेंटीमीटर. तर या त्रिकोणाचा कोणता कोन काटकोन आहे. आपल्याला पर्याय दिलेले आहेत. त्रिकोण ABC बघा, यामध्ये बाजू AC 20 सेंटीमीटर, बाजू BC 16 सेंटीमीटर, बाजू AB बरोबर 12 सेंटीमीटर. तर आपल्याला बघा 12, 16, 20 हे काय आहे, पायथागोरसचं त्रिकूट आहे बरोबर. तर काटकोन त्रिकोणात सर्वात मोठी बाजू कशी असते, ही कर्ण असते. तर रेघ AC काय, हा कर्ण आहे आणि कोन B काय, हा काटकोन आहे बरोबर. तर या प्रश्न काय, कोणता कोन काटकोन आहे. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 कोन B हा काय आहे, काटकोन आहे. नंतरचा प्रश्न आहे. एका काटकोन त्रिकोणाच्या कर्ण 37 सेंटीमीटर असून काटकोन करणारी एक बाजू 12 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. 4 पर्याय आपल्याला दिले आहेत. त्रिकोण ABC आपल्या समोर आहे. त्रिकोण ABC मध्ये कोन B बरोबर 90 अंश आहे, AC 37 सेंटीमीटर आहे आणि लेंथ ऑफ AB 12 सेंटीमीटर आपल्याला BC काढायची आहे आणि त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर BC बरोबर आपण x मानूयात. पायथागोरसचं जर प्रमेय आपण यामध्ये लावलं तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण याला पुढे सॉल्व केल्यावर x बरोबर काय येईल, 35 चा वर्ग
म्हणजे x बरोबर 35 सेंटीमीटर आणि त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ 1/2 गुणिला पाय गुणिला उंची, बरोबर आहे. तर 35 गुणिला 12 बरोबर, याला आपण सॉल्व्ह केलं तर 2 ने 12 ला भाग जाईल 6 आणि 35 गुणिला 6 बरोबर 210 चौरस सेंटीमीटर. तर त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ असेल पर्याय क्रमांक 1 210 चौरस सेंटीमीटर. एका चौरसाच्या बाजूची लांबी 10 सेंटीमीटर आहे तर त्यांच्या कर्णाची लांबी किती? 4 पर्याय आपल्याला दिले आहेत. आपल्या समोर आकृती दिलेली आहे चौरसाची. याच्यामध्ये ज्या चारही बाजू आहेत त्या कशा आहेत? बाजू बीसी आहे 10 सेंटीमीटर, म्हणजे चौरस आहे, याचा अर्थ चारही बाजू कशा असतील? 10 सेंटीमीटरच्या असतील. तर आपल्याला कर्णाची लांबी विचारलेली आहे. तर बघा, एसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग प्लस बीसीचा वर्ग. एसीचा वर्ग आपण सॉल्व्ह केलं तर 10चा वर्ग अधिक 10चा वर्ग, तर एसी बरोबर 200, एसी बरोबर वर्गमुळात 200. नंतर याला जर आपण सॉल्व्ह केलं, लेंथ ऑफ एसी बरोबर वर्गमुळात 200 म्हणजे 100 गुणिला 2 आणि 100चा वर्गमूळ 10, तर बरोबर 10 वर्गमुळात 2 सेंटीमीटर ही काय होईल? लेंथ ऑफ एसी होईल. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. नंतरचा प्रश्न बघा विद्यार्थ्यांनो, मेघा ए या ठिकाणापासून निघून सरळ पूर्वेकडे काही अंतरावर असणाऱ्या बी या ठिकाणी गेली, तेव्हा काटकोनात वळून उत्तरेकडे 60 मीटर अंतरावर असलेल्या सी या ठिकाणी गेली. नंतर सरळ पूर्वेकडे 20 मीटर अंतरावर असलेल्या डी या ठिकाणी गेली व ए व डी हे सरळ अंतर 100 मीटर आहे. तर ए पासून बी पर्यंतचे अंतर किती मीटर असेल? आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि आकृती आपल्या सर्वांच्या समोर आहे. तर बघा, सोबतच्या आकृतीमध्ये डीपी हा जे आहे बाजू डीपी बरोबर सीबी, बरोबर आहे. तर हे काय आहे? सीबी बरोबर 60 सेंटीमीटर आपल्याला दिले आहे. तर डीपी काय असेल? 60 मीटर आणि बीपी बघा ही आहे बीपी आणि सीडी. सीडी काय आहे? 20 मीटर, म्हणून बीपीचं माप किती असेल? हे 20 मीटर. तर एडी आपल्याला 100 मीटर दिलेले आहे, म्हणून त्रिकोण एपीडी मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार एपीचा वर्ग बरोबर डीपीचा वर्ग प्लस एडीचा वर्ग. आपण याला सॉल्व्ह केलं तर एपीचा वर्ग किती येईल? हा 80चा वर्ग. यावरून एपी आहे 80 मीटर. तर एपी काय आहे? एपी बरोबर एबी प्लस बीपी, बरोबर. तर यावरून आपण एबीचं माप काढूया. 80 वजा 20 बरोबर 60 मीटर, बरोबर. तर याचं पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असेल. नंतर विद्यार्थ्यांनो, तिसरा उपघटक आहे चौकोन आणि चौकोन रचना. तर बघा, चौकोन एबीसीडी आपल्या समोर आहे. चारही बाजूंनी बंदिस्त असलेल्या 4 बाजू व 4 कोन असणाऱ्या आकृतीला चौकोन म्हणतात. चौकोन एबीसीडी ला बघा, बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी व डी हे काय आहेत? 4 शिरोबिंदू आहेत आणि रेख एसी व रेख बीडी हे काय आहेत? चौकोनाचे 2 कर्ण आहेत. आणि आकृतीतील चौकोनांची नावे बघा, चौकोन एबीसीडी, चौकोन एडीसीबी, चौकोन बीसीडीए, चौकोन बीएडीसी, चौकोन सीडीएबी, चौकोन सीबीएडी, चौकोन डीएबीसी, चौकोन डीसीबीए, अशा 8 प्रकारे या चौकोनाचं आपण लेखन करू शकतो. नंतर बाजू चौकोनामध्ये बघा, चौकोन एबीसीडी मध्ये बाजू एबी, बाजू बीसी, बाजू एबी, बाजू एडी, बाजू बीसी व बाजू डीसी, बाजू एडी व बाजू डीसी या बाजूंच्या 4 जोड्या एबीसीडी मधील लगतच्या बाजू आहेत. नंतर बाजू एबी व बाजू डीसी, बाजू एबी व बाजू डीसी, नंतर बाजू एडी व बाजू बीसी ह्या 2 जोड्या चौकोन एबीसीडी वरील सम्मुख जोड्या आहेत. नंतर बघा, कोन ए व कोन सी, कोन बी व कोन डी हे काय आहेत? 2 सम्मुख कोनांच्या जोड्या आहेत. नंतर कोन ए व कोन बी, कोन ए व कोन डी, कोन बी व कोन सी व कोन डी या 4 लगतच्या कोनांच्या जोड्या आहेत. चौकोनाच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते.
आणि चौकोनाच्या बाजू एकाच क्रमाने वाढवल्या असता होणाऱ्या बाह्यकोनांच्या मापांची बेरीज देखील 360 अंश असते. आपल्या समोर आकृती दिलेली आहे. सोबतच्या आकृतीमध्ये बघा, हे जे चार कोन आहेत, कोन 1, कोन 2, कोन 3 व कोन 4, या चारही कोनांच्या मापांची जर आपण बेरीज केली तर किती येईल? 360 अंश येईल. नंतर समांतरभुज चौकोन. आपल्या समोर आकृती दिलेली आहे चौकोनाची. चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजू परस्परांना समांतर असतात त्या चौकोनास काय म्हणतात? समांतरभुज चौकोन म्हणतात. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू कशा असतात? ह्या एकरूप असतात. आणि समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन सुद्धा कसे असतात? एकरूप असतात. आणि समांतरभुज चौकोनाचे जे कर्ण असतात, कर्ण AC, कर्ण DB, हे काय करतात? परस्परांना दुभागतात. समांतरभुज चौकोनाचा प्रत्येक कर्ण हा पूर्ण चौकोनाला दुभागतो. नंतरचा आहे समभुज चौकोन. आपल्या समोर आकृती आहे चौकोन AMNO. ज्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात त्या समांतरभुज चौकोनास काय म्हणतात? समभुज चौकोन म्हणतात. यामध्ये बघा, सर्व बाजू कशा असतात? ह्या एकरूप असतात. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. समभुज चौकोनाचे सम्मुख कोन कसे असतात? एकरूप असतात. आणि समभुज चौकोनाचे कर्ण ज्या कोनाच्या शिरोबिंदूतून जातात ते कोन दुभागतात. बरोबर. नंतर आहे आयात. आयात कशाला म्हणतात ते आपण बघूयात. ज्या चौकोनाचे सर्व कोन काटकोन असतात त्या चौकोनास आयात किंवा काटकोन चौकोन असे म्हणतात. आपल्या समोर PQRS हा आयात दिलेला आहे. आयाताच्या सम्मुख बाजू कशा असतात? एकरूप असतात. आयताचे सम्मुख कोन सुद्धा एकरूप असतात. आणि आयताचे कर्ण एकरूप असून ते परस्परांना दुभागतात. आयताचा प्रत्येक कर्ण हा आयताला दुभागतो. जसं बघा, कर्ण PR आहे, यानं आयताला दुभागलेला आहे. कर्ण SQ आहे, यानं आयताला दुभागलेलं आहे. चौरस. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप व प्रत्येक कोन काटकोन असतो त्या चौकोनास चौरस म्हणतात. यामध्ये बघा, चौकोन ABCD दिलेला आहे. याच्या चारही बाजू कशा आहेत? ह्या एकरूप आहेत. आणि प्रत्येक कोन कसा आहे बघा, कोन A, कोन B, कोन C व कोन D हे कसे आहेत? काटकोन आहेत. म्हणून या चौकोनास आपण चौरस म्हणतात. चौरसाचे कर्ण कसे असतात? कर्ण सुद्धा एकरूप असतात. यामध्ये बघा, कर्ण AC आणि कर्ण DB काय? हा एकरूप आहेत. चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. आणि चौरसाचा प्रत्येक कर्ण हा चौरसाला दुभागतो. चौरसाचे कर्ण ज्या कोनाच्या शिरोबिंदूतून जातात त्या कोनांना ते दुभागतात. नंतर आहे समलंब चौकोन. आपल्या समोर आकृती आहे समलंब चौकोन ABCD. तर ज्या चौकोनास सम्मुख बाजूची केवळ एकच जोडी समांतर असते त्या चौकोनास समलंब चौकोन म्हणतात. यामध्ये बघा, बाजू AB ही बाजू CD ला काय आहे? समांतर आहे. या चौकोनाचे प्रत्येक असमांतर बाजूच्या अंत्यबिंदू जवळ होणारे कोन परस्परांचे पूरक कोन असतात. तर यामध्ये बघा, मेजर अँगल A व मेजर अँगल D बरोबर आहे. हे काय आहेत? एकमेकांचे पूरक कोन, म्हणजे 180 या दोघांची बेरीज येईल. आणि नंतर मेजर अँगल C प्लस मेजर अँगल D या दोघांची बेरीज किती येईल? हे काय आहेत? एकमेकांचे पूरक कोन आहेत. आणि पूरक कोनाचं माप किती असते? 180 अंश असते. नंतर समद्विभुज समलंब चौकोन. ज्या समलंब चौकोनास समांतर नसलेल्या म्हणजे असमांतर बाजू एकरूप असतात त्या समलंब चौकोनास समद्विभुज समलंब चौरस म्हणतात. समद्विभुज समलंब चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. आपल्या समोर चौकोन ABCD दिलेला आहे. हा आहे समद्विभुज समलंब चौकोन. समद्विभुज समलंब चौकोनास असमांतर बाजूची जोडी एकरूप असते. समद्विभुज समलंब चौकोनास समांतर बाजूच्या टोकालगतचे कोन कसे असतात? एकरूप असतात. हे जे बघा, हे कोन आहेत ते एकरूप आहेत. कोन D आणि कोन C काय आहेत? एकरूप आहेत. पतंग किंवा पतंगाकृती चौकोन. ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या दोन जोड्या एकरूप असतात अशा चौकोनाला पतंग किंवा पतंगाकृती चौकोन म्हणतात.
आपल्या समोर चौकोन PQRS दिलेला आहे. यामध्ये बघा पतंगामध्ये सम्मुख कोनांची एक जोडी एकरूप असते. पतंगाचे जे कर्ण असतात ते काय करतात, एकमेकांना परस्परांना लंब असतात. पतंगाच्या एकरूप बाजूंचे छेदनबिंदू जोडणारा कर्ण दुसऱ्या कर्णाला काटकोनात दुभागतो. बघा जो कर्ण आहे PR याने QR ला या काटकोनामध्ये दुभागलेलं आहे. आता आपण काही प्रश्न बघूयात या उपघटकावर आधारित. पहिला प्रश्न आहे, एका चौकोनांच्या कोनांची मापे 2:3:5:6 या प्रमाणात आहेत, तर तो कोणत्या प्रकारचा चौकोन आहे. विद्यार्थ्यांनो बघा 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे चौरस, दुसरा समांतरभुज चौकोन, समलंब चौकोन व आयत. तर बघा कोनांची मापे आपल्याला दिली आहेत, त्याचं प्रमाण आहे. तर त्यावरून आपण 2x, 3x, 5x व 6x बरोबर. तर यावरून आपण बघितलं आहे 2x + 6x बरोबर 3x + 5x. दोन लगतच्या कोनांची मापांची बेरीज किती असते, 180 अंश होते. म्हणून समोरासमोरच्या बाजूंच्या एका जोडीतील बाजू कशा आहेत, ह्या समांतर आहेत. आपण आताच बघितलं आहे त्याचे जे गुणधर्म आहेत ते चौकोनाचे, म्हणजेच काय, हा समलंब चौकोन आहे. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 समलंब चौकोन. नंतरचा प्रश्न बघूया आपण. एका आयताची लांबी ही रुंदीच्या तिपटीपेक्षा 2 सेंटीमीटरने जास्त आहे. जर आयताची परिमिती 60 सेंटीमीटर असेल तर आयताची लांबी किती. पर्याय आपल्याला दिले आहेत. पहिला पर्याय आहे 14 सेंटीमीटर, दुसरा पर्याय आहे 21 सेंटीमीटर, तिसरा पर्याय आहे 23 सेंटीमीटर व चौथा पर्याय आहे 19 सेंटीमीटर. तर बघा विद्यार्थ्यांनो, आयताची रुंदी आपण x मानूयात आणि लांबी, मग लांबी काय होईल 3x + 2. कारण आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हटले आहे, एका आयताची लांबी ही रुंदीच्या तिपटीपेक्षा 2 सेंटीमीटरने जास्त आहे. तर बघा आता याची परिमिती जर आपण काढली, याला सॉल्व केलं 2x + 3x + 2, तर काय येईल 2 कंसामध्ये 4x + 2 आणि परिमिती आपल्याला दिलेली आहे. ती किती आहे आयताची परिमिती 60 सेंटीमीटर. तर याला जर आपण सॉल्व केलं, किंमत मांडल्यावर x ची किंमत किती येईल, ही x बरोबर 7 सेंटीमीटर. म्हणजे आयताची रुंदी किती आली 7 सेंटीमीटर. यावरून आयताची लांबी काढूया आपण. 3 × 7 + 2, याला जर सोडलं तर 3 × 7 21 + 2 23 सेंटीमीटर. म्हणजे या आयताची जी लांबी असेल ती किती असेल, पर्याय क्रमांक 3 23 सेंटीमीटर येईल. नंतर बघा प्रश्न, सोबतच्या आकृतीमध्ये चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे. लेंथ ऑफ OC बरोबर 6 व लेंथ ऑफ OD बरोबर 8 आहे. तर समभुज चौकोन ABCDच्या प्रत्येक बाजूची लांबी किती. बघा पर्याय दिलेले आहेत 12, दुसरा 13, तिसरा 10, चौथा 16. आता आपल्या समोर एक आकृती दिलेली आहे चौकोन ABCD. तर यामध्ये बघा विद्यार्थ्यांनो, समभुज चौकोन आहे आणि समभुज चौकोनाचे जे कर्ण असतात ते परस्परांना काटकोनामध्ये दुभागतात. यावरून आपण असं म्हणू शकतो की कोन COD हा काय 90 अंशाचा आहे. म्हणजे COD काय आहे, हा काटकोन त्रिकोण आहे. तर काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचा प्रमेय लागतो. तर कर्णाचा वर्ग बरोबर पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसरी बाजूचा वर्ग. तर आपल्याला पहिली बाजू दिलेली आहे 6 आणि दुसरी बाजू दिलेली आहे 8 आणि 6 चा वर्ग बरोबर 36, 8 चा वर्ग 64. 36 अधिक 64 केल्यावर त्यांची बेरीज किती येते, ही 100. यावरून आपण म्हणू शकतो की कर्ण किती आहे, हा 10. म्हणजे हा जो कर्ण आहे CD याचं माप किती 10. आणि आपण जर एक बाजू ही काढली तर समभुज चौकोनामध्ये आपण बघितलं की सर्व बाजू कशा असतात, सारख्या असतात. म्हणजे या चौकोनाच्या सर्व बाजूची लांबी किती असेल 10. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 10. नंतरचा प्रश्न बघा, चौकोन ABCDच्या कर्ण AC व कर्ण BD यांचा छेदनबिंदू P असून लेंथ ऑफ AP बरोबर लेंथ ऑफ CP बरोबर 5 सेंटीमीटर व लेंथ ऑफ BP बरोबर लेंथ ऑफ DP बरोबर 4 सेंटीमीटर व मेजर अँगल APD आपल्याला दिला आहे 110 अंश. तर ABCD हा कोणत्या प्रकारचा चौकोन आहे. विद्यार्थ्यांनो बघा, या प्रश्नामध्ये 4 पर्याय दिलेत आपल्याला. चौरस,
दुसरा पर्याय आहे समभुज चौकोन, तिसरा पर्याय आहे आयत आणि नंतरचा आहे समांतरभुज चौकोन. तर चौकोन ABCD चे कर्ण फक्त एकमेकांना दुभागतात, ते एकरूप नाहीत व काटकोनातही नाहीत. आणि चौकोन ABCD हा केवळ समांतरभुज चौकोन आहे असं आपल्याला या दिलेल्या कंडिशननुसार दिसत आहे. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. नंतरचा प्रश्न, एका समांतरभुज चौकोनाच्या एक बाह्य कोनाचे माप 90 अंश आहे, तर तो चौकोन पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा असेल? पहिला पर्याय आहे चौरस, दुसरा पर्याय आहे समभुज चौकोन, तिसरा पर्याय आहे आयत, चौथा पर्याय आहे समलंब चौकोन. विद्यार्थ्यांनो बघा, आकृती तुमच्या समोर दिलेली आहे या समांतरभुज चौकोनाची. समांतरभुज चौकोनाचे बाह्यकोन आपण बघितला आहे 90 अंश मापाचा आहे. हा बाह्यकोन C आहे. कोन DCA चं माप किती आहे? 90 अंश. बाह्यकोनाच्या चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात, म्हणून प्रत्येक कोनाचे माप हे 90 अंश आहे, म्हणून तो काय हा आयत आहे. बरोबर. पर्याय क्रमांक 3 समांतरभुज हा पर्याय क्रमांक 3 असेल, आयत हे या प्रश्नाचं उत्तर आहे. नंतर बघा, पुढीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत? 2 अचूक पर्याय निवडा. आपल्या समोर हा प्रश्न विद्यार्थ्यांनो पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी परीक्षा 2017 मध्ये विचारलेला आहे. पहिला पर्याय आहे चौरस हा आयत असतो, दुसरा आयत हा समांतरभुज चौकोन असतो, तिसरा चौरस हा समांतरभुज असतो आणि समभुज चौकोन हा चौरस असतो. तर पर्याय आपल्याला दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे अ व ब बरोबर, दुसरा पर्याय आहे ब व क बरोबर, तिसरा पर्याय आहे अ ब क ड बरोबर आणि चौथा पर्याय आहे क व ड बरोबर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ व ब आणि ब व क म्हणजे चौरस हा आयत असतो, आयत हा समांतरभुज चौकोन असतो आणि चौरस हा समांतरभुज असतो. हे विधाने काय आहे? सत्य आहेत. नंतरचा शेवटचा प्रश्न विद्यार्थ्यांनो, पुढीलपैकी कोणता पर्याय अयोग्य ठरेल? पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2018 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. या प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षेमध्ये नक्की येत असतात, म्हणून जे आपण सर्व चौकोनाचे प्रकार आणि त्यांची जी वैशिष्ट्ये बघितली आहेत, प्रॉपर्टीज बघितल्या आहेत, ते नीटपणे समजून घ्या. त्यावर आपल्याला हे प्रश्न सोडवता येतील. पहिला पर्याय आहे चौरसाला काटकोन चौकोन म्हणता येईल, दुसरा पर्याय आहे समभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म चौरसात आढळतात, तिसरा पर्याय आहे चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होईल आणि चौथा पर्याय आहे चौरसाचे सर्व गुणधर्म समांतरभुज चौकोनात आढळतात. तर यापैकी जो पर्याय अयोग्य आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पहिला बघा, चौरसाला काटकोन चौकोन म्हणता येईल, बरोबर, हा बरोबर आहे. नंतर समभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म चौरसात आढळतात, हे पण बरोबर आहे. चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट येईल, हे पण बरोबर आहे. तर याचं उत्तर असेल चौरसाचे सर्व गुणधर्म समांतरभुज चौकोनात आढळतात. हे पर्याय क्रमांक 4 काय हा अयोग्य पर्याय आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं धन्यवाद. भरारी 2021 मधील आपला हा आजचा जी तासिका आहे ती इथं संपलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतलं. आजचे जे उपघटक होते ते सर्व लक्षपूर्वक समजून घेतलं आणि छान प्रतिसाद दिला. याकरिता मी सर्वांचं हार्दिक आभार मानतो आणि आजची तासिका इथं संपली. बाय, मीट यू अगेन. थँक्यू.